एकनाथ शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं। त्यानंतर भाजपनं त्यांना जॉईन की जेल अशी धमकी दिली होती आणि यानंतर मिंदे घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। मी या वयात जेलमध्ये कसा जाऊ असं म्हणत आदित्यनी एकनाथ शिंदेंची नक्कलही केली। 2014 नंतर भाजपनं काय केलं ते सांगावं, शहरातल्या सर्व कंपन्या गुजरातल्या नेल्या अशी टीका रोहित पवारांनी केली। 2014 नंतर देवेंद्र फडणवीसांनी राजकीय संस्कृती खराब केल्याची टीका त्यांनी केली। संजोग वागेरे कमीत कमी 3 लाखांच्या लीडनं संसदेत पोहोचतील असंही ते म्हणाले। आचारी आणि वाढपी मीच आहे, त्यामुळे काळजी करू नका, सगळ्यांना सगळं मिळेल असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं होतं। त्यावर अमोल कोल्हेंनी उत्तर दिलेलं आहे। गाव जेवण असतं तेव्हा लोक वाढप्याच्या पाया पडून जातात, पण जेवण कोण बनवतं हे माहिती नसतं। तुम्ही असं करू नका। पिंपरीत विकास करताना आचारी कोण आणि वाढपी कोण याचा विचार करा असा टोला अजित पवारांनी लगावलाय। सुप्रिया सुळे यांच्या प्रतिनिधीचा तुतारी चिन्हावरती आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळून लावलेला आहे। तुतारी चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस हे दोन वेगवेगळे चिन्ह असल्याचं स्पष्टीकरण आयोगानं दिलेलं आहे। त्यावर आमच्या विरोधात हे षडयंत्र आहे का, हे फक्त महाराष्ट्रात होतंय? 1 महिन्यापूर्वी आम्ही निवडणूक आयोगाला असं सांगितलं होतं असंही सुळेंनी म्हटलेलं आहे। तुमच्यावर संस्कृती नाही घडली, संस्कार नाही घडले, तुमच्यावर संस्कार बाळासाहेबांचे नाही घडले, हे दुर्दैव आहे। आणि म्हणून जेव्हापासून सरकार गेलं पार वेडे पिशे झाले, एकदम पागल झाले। काय बोलावं काय बोलू नये ह्याचा पण धरबंध राहिला नाही। परंतु हा एकनाथ शिंदे तुमच्या आरोपाला तुम्ही किती शिवाय, आणि मला आठवतंय मणिशंकर अय्यर आणि काँग्रेसची भाषा तुम्ही बोलू लागले, कारण त्यांच्या मांडीला मांडी तुम्ही बसून काम करायला लागला। राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे सभा घेत आहेत। त्या सभेतनं थेट दृश्य आपण पाहत होतो। एकनाथ शिंदे यांनी आता ठाकरे वर टीका केलेली होती। बाळासाहेबांचे विचार त्यांनी अंमलात आणलेले नाहीत, मात्र मी होतो म्हणून बाळासाहेबांचे विचार अद्यापही जपलेले आहेत। सकाळी पिंपरीमध्ये आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विखारी टीका केलेली होती। पुन्हा एकदा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आमदार गणपत कदम यांची भेट घेतलेली आहे। काही दिवसांपूर्वी कदम अपघातातून बचावले होते। राणे यांनी विचारपूस केल्यानं कदम यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। राजापूर मतदारसंघात कदम यांचं वर्चस्व असल्यानं ही भेट महत्त्वाची मानली जाते। देशातल्या भाजपच्या 400 जागांपैकी 1 जागा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात असेल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलाय। नारायण राणे यांचा विजय निश्चित असून त्यांना फार मोठं मताधिक्य मिळेल असा दावा त्यांनी केलाय। राणेंच्या प्रचारासाठी शिवसेना 1 दिलानं काम करत असून 26 एप्रिलपासून मी स्वतः प्रचारात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका वैभव नाईक यांनी केलेली आहे। केवळ मतांच्या राजकारणासाठी भाजप आणि नारायण राणे गुजराती लोकांना जिल्ह्याच्या राजकारणात स्थानिक कोकणी माणसाचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं। हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांच्यासोबत आमदार नारायण कुचे, संतोष दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अरविंद चव्हाण उपस्थित होते। परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाथरी शहरात आलेले आहेत। त्यावेळेला त्यांनी साई मंदिराचं दर्शन घेत साईंची आरती केली।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान जयंतीनिमित्त टेकडी रोडवरील हनुमान मंदिरात जात दर्शन घेतलं। बजरंगबली बुद्धी आणि शक्ती देतात, मी आमच्यासाठी बुद्धी आणि आमच्या विरोधकांसाठी सुबुद्धी मागितल्याचं त्यांनी सांगितलं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं एक काम दाखवावं असं आव्हान त्यांनी यावेळेला दिलं। लातूर शहरातल्या आदमनगर, फुलारी कॉलनी, एटीएम कॉलनी भागात 3,500 नागरिकांनी मतदानावरती बहिष्कार टाकलाय। गेल्या 20 वर्षांपासून या भागात मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। मनमाडच्या रेल्वे कारखान्यात आगीवर नियंत्रण मिळवताना फायर बाटल्याचा स्फोट होऊन रेल्वे कर्मचारी गंभीर जखमी झालेला आहे। फायर बाटल्यात रिफिलिंग व्यवस्थितपणे झालं नव्हतं, त्यामुळे त्याचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। रेल्वे प्रशासनानं घटनेच्या चौकशीचे आदेश दिले। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या वाडेगाव आणि हिंगणा गावाला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय। अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, तर दुसरीकडे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा तुफान गारपीट झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। अनेक ठिकाणी लग्नाचे मांडव कोसळल्यात, तर जोरदार वाऱ्यानं घरांवरचे पत्रे उडाल्याची माहिती मिळते। रत्नागिरीच्या केळशी गावात हनुमान जयंतीच्या दिवशी महालक्ष्मी देवीची यात्रा भरते। या यात्रेसाठी राज्यभरातील भाविक केळशी गावात दाखल होतात। यात्रेनिमित्त गावात देवीचा रथ ओढला जातो। गोंदियात हनुमान जयंतीनिमित्त सिव्हिल लाईन परिसरात मंदिरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला 25,000 लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, तर 5,000 लोकांनी टिफिनची सुविधा घेतली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलदाबादमध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं भद्रा मारुतीच्या दर्शनाला लाखो भाविक पायी चालत दाखल झालेले आहेत। राज्यभरातून आलेल्या या भाविकांसाठी प्रशासनानं सुरक्षा तसंच इतर सोयी पुरवलेल्या आहेत। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केलेलं एक तरी काम दाखवावं अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंचा समाचार घेतला। तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय ठाकरेंना काही जमत नाही। उद्धव ठाकरेंचं भाषण मी जसंच्या तसं म्हणून दाखवू शकतो असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला। उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही, मात्र काहींना भीती वाटते, भुजबळ आले तर मराठा समाज नाराज होईल अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली। तर लवकरच उमेदवार जाहीर झाला तर प्रचार सुरू करता येईल असं वक्तव्य भुजबळांनी केलं। छगन भुजबळांनी लोकसभा उमेदवारीवरनं माघार घेतल्यानंतर आता समता परिषद आक्रमक झालेली आहे। छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी समता परिषदेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। यावेळेला भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। प्रतापराव जाधवांच्या प्रचारासाठी बुलढाण्यात पंकजा मुंडेंनी जाहीर सभा घेतली। यावेळेला बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली, मी सर्वांसाठी उभी असते, मात्र माझ्या ठिकाणी माझ्यासाठी आणि वंचितांसाठी कुणी नाही असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरेंच्या टीकेचा चंद्रकांत पाटलांनी समाचार घेतलाय। उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलेली टीका हास्यास्पद आहे। त्यांनी कधी शेती केली नाही, त्यामुळे त्यांना आकडेवारीबद्दल काहीही माहिती नाही असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी कोणताही गाजावाजा न करता साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। ही निवडणूक जनतेनं हातात घेतली, त्यामुळे निवडणुकीत जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। विशाल पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। यावेळेला त्यांनी संजय काका पाटील यांच्यावरती टोप डागले। दुसऱ्यांच्या कामावर नारळ फोडण्याचं काम संजय काका पाटलांनी केलंय असं त्यांनी सांगितलं। काँग्रेस माझ्यावरती कोणतीही कारवाई करणार नाही, मी कोणत्याही आदेशाचं उल्लंघन केलेलं नाही, किंबहुना काय करायचं आणि काय करू नये याचे आदेश पक्षाकडनं आलेले नाहीत, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही असं स्पष्टीकरण विशाल पाटलांनी दिलेलं आहे। सांगली लोकसभेबाबत झालेल्या बंडखोरीबाबत 25 तारखेला तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे आणि चर्चेनंतर निर्णय घेऊ अशी माहिती नाना पटोलेंनी दिली। नांदेड लोकसभेच्या प्रचारादरम्यान अशोक चव्हाण आणि नाना पटोलेंमध्ये आरोप प्रत्यारोप झालेत। नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं असा आरोप अशोक चव्हाणांनी केला होता। यावर प्रत्युत्तर देताना नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी पक्षाचा वापर केला, त्यांनी राज्यात काय पापं केलेत याची लिस्ट माझ्याकडे आहे असा दावा केला। विनोद तावडे पत्रकार परिषद घेत आहेत, थेट जाऊयात या पत्रकार परिषदेत। पीएम सुरक्षा विमा योजना
त्यातून 3,12,00,000 लोकांनी हा विमा उतरवला फक्त 20 रुपयामध्ये, की अटल पेन्शन योजना जवळजवळ 58 लाख लोकांनी घेतली आहे. मला मी मतदान लोकसभेला केल्यानंतर मला यातून काय मिळालं तर पीएम मुद्रा आहे. जवळजवळ 2,33,000 कोटी रुपये, आणि ज्यामध्ये पीएम मुद्रा म्हणजे 10 लाखापर्यंतचं कर्ज जे उद्योग व्यवसायाला दिलं जातं, त्यात 79% महिलांनी घेतलंय, 20% त्यातल्या अनुसूचित जाती आणि जमातींमधल्यांनी घेतलंय. म्हणजे 2,33,000 कोटी हे जवळजवळ 3 कोटीपर्यंत ना लाभार्थ्यांना आपण दिलं. स्टँडअप इंडियामध्ये 20,000 उद्योजकांना 4,790 कोटी रुपये मंजूर झाले. किंवा पीएम स्वनिधी आहे, हे रस्त्यावरचे जे विक्रेते असतात त्यांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 8 लाख विक्रेत्यांनी याचा लाभ घेतला. अशी खूप आकडेवारी या सगळ्या याच्यामध्ये आहे. एका बाजूला काँग्रेस म्हणतं रोजगार नाही. आता या सगळ्यातून जो रोजगार मिळाला, मी त्यांना नेहमी म्हणतो की 4 कोटी प्रधानमंत्री आवास योजनेचा घरं बांधली, तर ती घरं काय अशी मोदींनी खिशात नेऊन ठेवलं नाही. ते घर बांधायला आर्किटेक्ट लागला, इंजिनियर लागला, मजूर लागले, ते विटा सिमेंट सगळं ते जिथून येतं तिथे रोजगार होता. स्टील लागलं तिथे होता, जिथून घेतलं तिथे रोजगार होता. हा सगळा रोजगार वाढला. असे इनडायरेक्ट रोजगार जे सगळे वाढलेले आहेत हे याच्यामध्ये धरलेच जात नाही. तर सामान्य माणसाला कळतंय की हे आल्यातून काम मिळालंय, हे आल्यातून रोजगार माझ्या कुटुंबाला मिळालाय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जलजीवन मिशन म्हणजे घरामध्ये जवळजवळ 75 लाखाहून अधिक घरात थेट नळाने पाणी पोहोचलंय. 75 लाख घरांना हे मिळणं म्हणजे उन्हातान्हात फिरत पाण्यासाठी जावं लागायचं ते या सगळ्यांना मिळणं. किंवा पीएम आवासमध्ये जवळजवळ 14.25 लाख घरं या ठिकाणी मिळाली आहेत. शहर आणि ग्रामीण मिळून 27 लाख घरं मिळाली आहेत. किंवा स्वच्छ भारतमध्ये 70 लाख घरगुती शौचालय बांधून दिली आहेत. मला वाटतं या अशा इतक्या गोष्टी आहेत की आयुष्यमानमध्ये 2.5 कोटी अधिक लाभार्थी आयुष्यमान ज्यांना ट्रीटमेंट मिळाली त्या कार्ड नंतर. मग गॅस उज्ज्वला लाभार्थी आहेत. बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.